दुसऱ्या बाजूने आहे बाबा स्फोट बीबीपाडा। हे दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील। बेस्ट ऑफ लक। मॅच लावते सुरुवात। पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील। मनीष तारवी पुन्हा एकदा गोलंदाजी क्रमवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण हा पहिला बॉल पाहिला तर वेगवान होता। पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय। वन बाउन्सरची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली गोलंदाजकाला। यावेळेस मात्र चांगला फटका आहे। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे पकडतो झेल। भावेश भोईरनं मात्र हा झेल या ठिकाणी पकडलाय आणि पहिली विकेट डाऊन झाले साकपाडा टीमची, ती म्हणजेच रुपेश गवारी आउट। पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आला होता। त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती महत्वाची विकेट मिळवले मनीष तारवीनं। भरपूर कमी वयामध्ये निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती मनीष तारवीनं मात्र पाऊल ठेवलं आणि आज एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने चांगला खेळ करत असतो तो म्हणजेच बाबा स्पोर्ट बीपडा टीम करता। यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डावेष्टीच्या बाहेरचा होता। पंचांनी त्याच्या ठिकाणी दर्शवलंय हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल। वाईटच्या स्वरूपामध्ये धाव फलकाला वाढ या ठिकाणी होते। धाव फलकावरती धाव लागली जाते ती म्हणजेच एक सिंगल। पहिल्या दोन्ही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत नक्कीच जाणवली होती त्या ठिकाणी गोलंदाजाला। यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव बॅटरच्या शरीराला निश्चितच चेंडू स्पर्श झाला होता। लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते। टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 2। चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळते। षटकातील पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता। यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका ऑन साइडला। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भावेश भोईर होता। चांगलं क्षेत्ररक्षण। 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत। 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती। संतांनी सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूने आहे टीम बाबा स्पोर्ट बीबीपाडा तर दुसऱ्या बाजूने श्री साई श्रद्धा
स्फोट सागपाडा टीम. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती फक्त धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 4. आणि एक महत्वाचा फलंदाज देखील बाद केलाय मनीषनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक महत्वाचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न होतोय. धाव फलकावरती 1 बाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते साई श्रद्धा सागपाडा टीमची. भावेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्या. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 6. षटकातील पुढचा बॉल भावेश भोईरचा. यावेळेस हवाई हल्ला केलाय. समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिला तर विशाल नानकरचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. चांगला फटका होता, चांगला शॉट सिलेक्शन होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी ऊर्जा मात्र कमी पडली. पोरी डुक डुक चालस भारी, ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. वाकडे वाटला येताना नांगली, वाकडे वाटला येताना नांगली, डायरेक्ट दिला नाही तू बसली. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी, ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अक्षय लोहार. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. या ठिकाणी या स्पर्धेचे जे कमिटी मेंबर्स आहेत बाउंड्रीच्या बाहेर, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्या मेंबर्सने मात्र झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर 300 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल भूषणदादा पडवळे यांच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला खेळलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अक्षय लोहार आणि अभिषेक पागी. धावसंख्या आपण पाहिली तर 2 ने पुढे सरकले जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. भावेश भोईरचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कमिटी मेंबर्स जे आहेत या स्पर्धेचे, त्यांनी जर मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर भूषण पडवले दादांच्या माध्यमातून तुम्हाला 300 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल एका झेलसाठी. यावेळेस आपण पाहतोय ओ हो 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 रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय लोहार या ठिकाणी बाद होतोय.
मला रोज येई त्याची आठवण आठवण धन्यवाद डीजे, धन्यवाद. आता मात्र अक्षयच्या आयटमचं काय चालणार नाहीये. अक्षय आउट झालाय. त्याच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजय वलवी येतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती अक्षय लोहार मात्र बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर तो देखील संपन्न झाला आणि तिसरं षटक टाकण्याकरिता नितीन माली मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. नितीन माली दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 10. हॅप ट्रॅकर बॉल होता. चेंडूला वलवलंय आपल्या मनगटाच्या साहाय्यानं स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे. रोहित त्या ठिकाणी होता आणि निश्चितच रोहितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 11च्या घरामध्ये. तर यावेळेला आपण बघितलं तर खेळलेला गेला फटका बॅटची कडा घेऊन डिस झोनमध्ये जात असताना देखील पाहायला मिळाला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 12 धावा फलकावर आपण पाहतोय. थोडंसं नक्कीच फेरबदल कॉमेंट्री बॉक्समध्ये होताना पाहायला मिळत आहेत. विजय भोये आपण बघितलं तर त्यांचा नक्कीच आवाज आपण ऐकत होता आणि भरपूर चांगलं नक्कीच सहकार्य आपण पाहिलं तर व्हॉलेंटियर्ससाठी महत्त्वपूर्ण आपण बघितली तर एक मेजवानी आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडतायत तर तुम्हाला नक्कीच भूषणदादा पडवल यांच्या माध्यमातून 300 रुपीज म्हणजे 300 रुपयाचा कॅश प्राईज मात्र दिला जाईल आणि मेजवानी आहे व्हॉलेंटियर्ससाठी खास बेस्ट आहे. पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट पिच होता. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न जर होता आणि इथून आपण बघितलं तर मग एक धाव मात्र जरूर मिळेल. चिपाईच्या स्वरूपात एक बाउन्सची चेतावणी सुद्धा गोलंदाजाला मात्र इथे दिली गेली आहे. नितीन माळी पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर आहेत. महत्त्वपूर्ण तिसरं षटकचा जो स्पेल आहे त्यांच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 या स्पर्धेचा दुसरा दिवस उद्याचा दिवस मेगा फायनल डे असेल. यावेळेला पाहिला शॉर्ट पिच होता त्याला पुल केलाय आणि हा पुल एकदम सक्सेसफुल झालाय आणि हा चेंडू थेट बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. मी 6 धावा षटकार. मी त्याच्यावर एवढा प्यार करू ना पण तो मस्त रागावं. प्यार एवढा मी अक्षयवर करना पण अक्षयसाठी क्या रागावं. प्यार एवढा मी अक्षयवर करना पण अक्षयसाठी क्या रागावं. धन्यवाद धन्यवाद डीजे. विश्लेषण करायचं झालं तरी ते षटकार आलाय. चुरकस मारण्याचा प्रयत्न होता इथे कमबॅक केलं गेलं नितीनने आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार पडल्यानंतर इरादा मात्र इथून तोच आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळला गेला होता आपण पाहिला तर अजयने आणि आत्तापर्यंत आपण बघितलं की अजयकडे जी ऊर्जा संचार झाले आणि त्याच्याकडून आपण बघितलं तर मग आता मोठी फटकेबाजीची अपेक्षा. ऑन साईडला फिरवली होती बाट मात्र आपण बघितलं देवेश आहेत तिथे चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ओव्हर थ्रो झाला खराब थ्रो. मी तर म्हणेन की चुकी गेली तिथे फिल्डरने. बेनिफिट चांगलं मी याला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि मी तर म्हणेन की 3 धावा अगदी महत्त्वपूर्ण आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात कदाचित एक मिळाली असते परंतु त्या एक्स्ट्रा आल्या आणि त्या मागत पडतील. टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. 22 धावा फलकावर आपण पाहतोय. षटक आपण पाहिलं तर तिसरं आत्ता मात्र इथून समाप्त झालं आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर विश्लेषण करायचं झालं तर मग थोडंसं
इंटेंट मात्र आपण दर्शवला गेला की एक चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय, कारण की 2 षटकामध्ये थोडीशी जी पारी होती ती थांबली होती. परंतु इथून आता खेळ एक व्यवस्थित आणि सुदृढ करायचा आहे, तर मग या शेवटच्या षटकामध्ये अधिक धावा मात्र आता जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहूया कसा खेळ खेळला जातो वया डीजेकडे. पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती करेन मी की पाणी पोचवा प्लीज, कारण की उष्णतेचं प्रमाण वाढलं गेलं आहे. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा, मिलायला येईन माझे मैतरणी माझे मैतरणी, ये ना ग माझे मैतरणी माल मिलाय तू येईन माझे मैतरणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा, मिलायला येईन माझे मैतरणी माझे मैतरणी. धन्यवाद डीजे. नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ड्रिंक ब्रेक्स नंतर आपण वैया की आता बॉलिंग ट्रॅकवर असतील मिस्टर रोहित माळी, त्यांच्या हातामध्ये नक्कीच गोलंदाजी सोपवली आहे. आज जवळजवळ जी भूमिका आपण पाहिली पूर्ण करायची आहे ना, तर या मॅचमध्ये मी तर म्हणेन की आजच्या दिवसामध्ये एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे, ती म्हणजे बाबा स्पोर्ट्स या संघाकडे, कारण की आज तेही या स्पर्धेमध्ये दावेदारी आपली पेश करू शकतात, कारण की त्यांच्याकडे चांगला खेळ आहे, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे आणि मग प्रभावी कामगिरी करताना तेही पाहायला मिळतील आपल्याला. हा चेंडू आपण पाहिला तर थोडा दिशेने फेकला जातोय. आमचे पंच भावेश भोईर सर मात्र यावेळेला इशारा देत आहेत की हा वाईट चेंडू आहे आणि मग एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे 23 धावा. ऑन साइडला खेचलेला फटका, परंतु फिल्डर होते, कॅच ट्रॅप झालाय. जीवनदान ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील, परंतु दुसऱ्या बाजूने रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा मात्र गमावली आहे. इथे आपण बघितलं तर रनआउटच्या स्वरूपात मात्र परतावला गेला अजय वळवीला, कारण की झेल मात्र एका बाजूने सुटला देखील होता, परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की रनआउटच्या स्वरूपात तोच खेळाडू बाद झालाय. परंतु एका चेंडूवर आपण म्हणलं 2 जीवनदान ती सहजासहज मिळणार नाही आता. आणि आपण बघितलं तर मग विश्लेषण करायचं झालं तरी ते मग धक्का लागला गेलाय, परंतु अपेक्षा होती अजयला मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला हवं होतं, कारण की जर तो काही क्षण आणखीन उभा राहतो इथे तर मग काही 1-2 मोठे फटके खेळू शकला असता, परंतु तसं काही झालं नाही आहे आणि मोठं नुकसान झालं इथे जवळजवळ, कारण की पहिलाच चेंडू होता. पहिला चेंडू म्हणजे 5 चेंडू आणखी नक्कीच शिल्लक होते, त्याला स्ट्राईक मिळाली देखील असती, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. फलंदाज बाजू बॅटर आलेत राकेश. आल्यानंतर थोडा बॅडमिंटन स्टाईलमध्ये हा शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सफलता नाही मिळाली आहे. व्हॉलेंटियर्ससाठी आपण बघितलं तर मेजवानी आहे भूषण दादांच्या माध्यमातून, कारण की जर बाउंड्रीच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडतायत ना षटकाच्या स्वरूपात आयवा कॅच, तर तुम्हाला 300 रुपीज म्हणजेच 300 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल, परंतु नक्कीच ते पटकावलं जाईल का पाहावं लागेल. पाकुडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, विश्लेषण आपण बघितलं तर मिसफील्ड झाली आहे तिथे मनीषच्या माध्यमातून. आउट फी मध्ये नक्कीच चांगले खेळाडू आहेत मनीष. या वेळेला आपण पाहिलं भरपूर काही चित्र विचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळेस स्ट्राईक यांच्या दिशेनं, परंतु धावा मात्र अगदी सुरेखरित्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आपण बघितलं की आमचे स्वर्लक पंच या वेळेला आहेत की नक्कीच तिसऱ्या अंपायरची डिमांड करतात की नक्कीच खेळाडू पोचलेत की नाही, की मग आपण पाहतो की इथे धाव कंप्लीट आहे की नाही, की मग विकेट मिळाली आहे, हे सुद्धा निरीक्षण केलं जाईल.
यस डेफिनेटली आपण बघितलं तर नॉट आउटचा इशारा मात्र मिळतोय. आपण पाहिला तर नॉट आउटचा इशारा. नक्कीच सन्माननीय वासुदेवजी गरज साहेबांचा इथे शुभागमन झाला. मॅन फ्रॉम गावराई पाडा नक्कीच त्यांचा इथे शुभागमन झालंय आणि त्यांना विनंती करते की या साहेब आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. वासुदेवजी गरज साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल या महामाई देवी चषकामध्ये 2025 सन्माननीय अतिथी आपण पाहतोय वासुदेवजी गरज साहेब इथे दाखल झाले आहेत. खास करून गावराई पाडा या विभागातून नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत करते आम्ही. स्पीड झाले परंतु चांगला बॅकअप करण्याचा प्रयत्न केला होता हर्षलनं, परंतु आपण पाहिलं की तितकी साथ नाही मिळाली आणि हा चेंडू आपण बघितला तर अगदी बाउंड्री लाईनच्या पार झाला आणि नक्कीच इथे चौकार पाहायला मिळाला. टीमच्या टोटलमध्ये पडली आहे भर 32 धावा. थांबपुरी आता मी आलो ए नंगा नंगा पोशा हो या चित्र्या बघूल्या गोऱ्या गोऱ्या पोरग्या हो या पोरग्या चांगुल्या नंगा नंगा पोरग्या हो चित्र्या बघूल्या गोरे गोरे पोशा हो. यावेळेला आपण बघितलं तर नक्कीच काहीतरी विचित्र मात्र चित्र घडलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे ते. आणि चला मी पुढील विनंती करते दोन कर्णधारांना गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या, टॉस करूया. पण जिथे नक्कीच दोन कर्णधार उपस्थित असतील कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर मग आकाश वाघ यांचा संघ आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने आदेश वळवी यांचा संघ. टॉस आपण करणार आहोत त्वरित आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन मी नक्कीच सन्माननीय वासुदेवजी गरज साहेब मॅन फ्रॉम गावराई पाडा या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉससुद्धा देखील करूया. दोन प्रतिस्पर्धी कर्णधार आहेत. दोन कर्णधारांचा उल्लेख करायचा झाला तर मग एक आपण पाहिला नॅशनल हायवे क्रमांक 48 च्या बाजूने म्हणजेच ससुपाडा हा संघ आपण पाहतोय, जो आदेशांचा संघ पाहतोय आपण. दुसरा संघ आपण पाहतोय तर चंदुका स्पोर्ट्स सारजा म्हणजेच कामड विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा टॉस आहे. वासुदेवजी गरज साहेब टॉसची ओळख करून दिली जाते. पहा विजयदीप स्पोर्ट्स आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने कोपरकर बॉईज आहे. कॉल नक्कीच येईल आपण पाहिलं तर ससुपाडा टीमकडून कोपरकर बॉईज आणि येथे विजयदीप स्पोर्ट्स. साहेबांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन कर्णधारांना आणि मंचावर आदरपूर्वक विराजमान व्हा. नक्कीच आपण विराजमान होऊ शकता. कोपरकर बॉईज कॉल दिला होता परंतु येथे विजयदीप सारजा टीम टॉस जिंकला. काय निवडाल? बॅटिंग. काय वाटते तुम्ही खेळ पाहायला इथे कशा प्रकारचा खेळ करायला हवा? खूप चांगला. मग काय रणनीती वापरणार खास करून जेव्हा बॅटिंग तुम्ही करणार या टॉस जिंकल्यानंतर? आहेत चांगले प्लेयर. मग विश्लेषण करायचं झालं तर कोणते चांगले प्लेयर आहेत? नक्कीच तुमच्याकडे पण नावं ऐकू शकतो की ते चांगला खेळ करते, चांगली बॅटिंग करते तुमच्या टीमसाठी. करण, रोशनदा, संदीप. काय वाटते तुम्हाला की आज या स्पर्धेवर तुम्ही परफॉर्मन्स करण्यासाठी आलात, सराव किती करून आलात आणि कसा प्रयत्न करणार या स्पर्धेमध्ये खेळत असताना? सराव तर कोणताच नाही, म्हणजेच विदाऊट प्रॅक्टिस आपण पाहिलं तर तुम्ही खेळण्यासाठी आलात. तर ही मॅच आपण पाहिली तर मग तुमच्यासाठी एक मेजवानी असू शकते का मग एक बरोबरीची चांगली लढत देऊ शकते तुम्ही? बरोबरीची. शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच बेस्ट ऑफ लक. असं बडा टीम तुमच्याकडे व ते टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं? शतरक्षणच घेतला असता आम्ही. आता बॅटिंग करायची आहे तर मग किती धावा तुम्हाला नक्कीच इथे चांगल्या वाटत आहेत की इथे जर बनवल्या तर फायदा होऊ शकतोय? 40 ते 50. आणि मग कोणते बॅटर्स असतील? मी, किशोर, किरण आणि दीपेश. शुभेच्छा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कारण की दोन
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यामुळे जास्त चर्चा करत नाही. वही आपण टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं तर प्रतिक्रिया जाणून घेतल्या. टॉस जिंकल्यानंतर चंदू कसपट सारजा संघाने नक्कीच ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण बॅटिंग निवडली गेली आहे आणि आपण पाहिलं तर जे खेळ मात्र होईल तो नक्कीच आपण पाहणार आहोत. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये वही हॅलो. डेफिनेटली आपण बघितलं इथे काय घडलं गेलं आहे. तर डॉट चेंडू आलाय. याच दरम्यान आपण पाहिलं तर मॅचला झालेली आहे सुरुवात. चेस करायचे आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी नक्कीच दोन संघ खेळत आहेत. बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन हा संघ आपण पाहिला आणि त्यांच्यासोबत श्री साई श्रद्धा सागपाड म्हणजे कामन विभागातील दोन संघ आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या जवळजवळ 4 षटकामध्ये 33 धावा जमा केल्यात. 34 धावा पूर्ण करायची आहेत आणि इथून अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. भावेश आपण पाहिले आणि त्यांना 7 मात्र मनीष या दोन खेळाडूंच्या माध्यमातून हा खेळ चांगला होईल का? खेळ चांगला करावाच लागेल, कारण की मग विश्लेषण करायचं झालं ना तिथे मनीष या खेळाडूकडे सगळं काही नक्कीच ध्यान असेल, कारण की त्याच्याकडे चांगले फटके, चांगले क्षमता आहे, चांगला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट तो दर्शवू शकतोय. पण त्यावेळेला जंटल पुश केला, बॅकफुटला पाहिला की आपल्या झोनमध्ये हा चेंडू नाही आहे, त्या चेंडूला सन्मान दिला, धाव मात्र एक कंप्लीट केली आहे. आणि या एका धावेंशी आपण पाहिलं तर मनीषनं सुद्धा अकाउंट ओपन केलं गेलं. संघासाठी आपण पाहिलं तर मग विचार करायचा झाला तर जवळजवळ 34 धावा या पूर्ण करायच्या, तर मग चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु वापर चांगला करावा लागेल. भावेश बॅकफुटला खेळतात, टॅप केला चेंडूला, पॉईंटला फिल्डर आहेत, धाव मात्र इथून एक मिळेल. थोडंसं समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे, परंतु समजदारीचं क्रिकेट खेळत असताना इतकी समजदारी जरूर चांगली आहे, परंतु त्या समजदारीमध्ये कदाचित जो आपण पाहतो ना की लो टोटलवाला मुकाबला असतो, तो मुकाबला देखील मग थोडासा हार्ड करून बसतोय आपण. कदाचित असं चित्र कदाचित पाहायला मिळू शकते आपल्याला. मनीष टीमची टोटल आपण पाहिली तर 3 आहे. पुढील चेंडू आपण पाहिला, उलटास या वेळेला स्वान केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु कॅच मात्र ड्रॉप झालाय. मनीषने नकार दिलाय, त्यांना माहीत आहे, जाणीव आहे, कॅच ड्रॉप झालाय म्हणजेच मला नक्कीच या मॅचमध्ये पुनर्जन्म दिलाय, कारण की हा खेळाडू आपण पाहिली मॅचची दशा आणि दिशा गुल करू शकतोय. आणि नक्कीच मात्र त्याने जोखीम मात्र पत्कारला नाही आहे कॅच ड्रॉप झाल्यानंतर. षटकाचा जर विचार करायचा झाला तर एक षटक चांगलं राहिलं, कारण की जवळजवळ या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर मग 4 धावा. इथे विश्लेषण करूया आपण. तर मनीष यांना जीवनदान मिळालं. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आता येईल अविनाश वळवी आपण पाहतोय. जो एक महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर स्पेल जो दुसऱ्या षटकाचा हाताळताना पाहायला मिळतोय, आणि हा स्पेल आपण पाहिलं तर मग थोडासा निर्णायक ठरू शकतो या मॅचमध्ये डेफिनेटली. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला मी तर म्हणेन की नक्कीच पुऱ्या मनाने फटका खेळला गेला होता. ताकद मात्र कमी पडली गेली आहे त्या फटक्यामध्ये आणि फसला जातोय मनीष. विकेट मोठी मिळाली इथे. रन मशीन मात्र या वेळेला आपण पाहिली आहे तर बॅक टू द डग आउट, आणि पहिला मोठा धक्का बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाला. मला पण राग नको अनुभव. धन्यवाद डिझाईन. नक्कीच आपण बघितले तर इथे विकेट डाऊन झाली आहे, आणि महत्त्वाची विकेट, मोठी विकेट, आणि त्या मोठी विकेटने मात्र आपण पाहिलं तर दडपण येईल का? आता न्यू बॅटर हर्षल तारवी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
लेफ्टी बॅट्समॅन आपण बघितलं तर एक डेंजरस मान आपण बघितलं तर या संघाचा महत्वाचा हुकमे एक्का हर्षल नेहमीच आपण पाहिलं तर आपल्या खेळणे प्रभावित कामगिरी आल्या आल्या पहिला बॉल खेळलाय परंतु फटका हवेत विकेट मात्र मिळाली आहे आणि पाहिलं आपण तर नक्कीच ही विकेट मॅच मध्ये आत्ता पाहिलं आपण तर जे दोन बंधू आपण पाहिले ना की मनीष आणि हर्षल हे दोन विकेट मात्र बॅक टू बॅक गमावल्यानंतर आत्ता मात्र बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघ अडचणीमध्ये फसलाय आणि नक्कीच संकटांशी आता मात्र सामना करत असताना पाहायला मिळतोय. जे आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत संजय. यस डेफिनेटली गोलंदाजा ट्रिक मार्गवर येताना पाहायला मिळते आपल्याला 2 चेंडूवर 2 विकेट. कालचा दिवस आपण बघितलं तर मग विशाल इंगले मॅन फ्रॉम मडवीपाडा त्याच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक्स आपण पाहिली देखील होती कालच्या दिवसामध्ये. तो आज मात्र हॅट्रिक पूर्ण होईल का? हॅट्रिकची संधी फिल्डर मात्र नक्कीच दूर होते पोहोचण्याचा प्रयत्न केला होता झील निर्माण झाला होता परंतु सेफ लँडिंग सुद्धा होताना पाहायला मिळाला. मात्र आपण पाहिलं इथे की धाव मात्र इथून कंप्लीट केली. एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली आहे 5 धावा फळकावर आपण पाहिलं. परंतु ज्या वेळेला आपण पाहिले ना की थेंबे थेंबे तळसाचे परंतु ज्या वेळेस आपण उल्लेख करायचा झाला ना की पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला खेळ परंतु यावेळेला टॉप एज झालाय. विकेट आपण पाहिले तर नक्कीच गमावले गेले ते 2 त्या विकेटने मात्र इथून भरपूर या चेसिंगमध्ये आता मात्र प्रभाव पडणार आहे कारण की इथून आता एक चांगला गुड हिट मात्र खेळणारे फलंदाज आता ते दिसून येत नाही आहेत. आडवी बॅट मात्र यूज केली जाते परंतु त्या आडव्या बॅटचा नक्कीच फायदा मिळत नाहीये. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू आपण पाहिलं तर नक्की षटकामध्ये फेकून झालेत आतापर्यंत. अविनाश यांच्या गोलंदाजीमध्ये 5 टीमची टोटल आपण पाहिली आहे 6 28 धावा हव्या आहेत आणखीन. शॉर्टपिचच्या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत तिथे चांगली फिल्डिंग झाली आहे. धाव मात्र एक दुसरीचा नकार दिलाय सरळ आणि एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचले गेली आहे 7 या आकड्यावर 7 रन स्कोर बरोबर आपण पाहतोय. आणि मी तर म्हणेन अगदी नापतोल गोलंदाजी केली जाते कारण की जवळजवळ ज्या धावा आल्यात ना तर 3.5च्या सरासरीने आणि भरपूर मात्र मागे पडला कारण की आता 12 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहिला तर मग जिंकण्यासाठी आपण पाहिली तर 27 धाव्यांची गरज आहे. 13.5ची सरासरी आणि पाहतोय आपण कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल हे देखील पाहावं लागेल. डेफिनेटली आता वय्या आपण 12 चेंडू आणि 27 धावा. यावेळेला फटका चांगला टायमिंग आहे कमाल. हा चेंडू हवेत आहे सीमारेखा पार आणि आला इथे A1 क्वालिटी ब्रँडेड मोठा वाला षटकार 6 धावा. क्या बात आहे क्या बात आहे. नक्कीच आपण पाहिलं तर संजयला कमी लेखून जायचं नाही कारण की जिथे आपण पाहिलं की मनीष आणि हर्षल बाद झाले परंतु असं वाटलं की कोणी आता मोठा फटका खेळेल की नाही परंतु संजय आहे तोपर्यंत नक्कीच त्याने संकेत दिलाय की मला कसं तुम्ही कमी आखू शकताय माझ्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. षटकार ठोकलाय त्याने. यावेळेस आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग आणि मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळते.
भरपूर काय मित्रमंडळी इथे चुकी झाली आहे मोठी, कारण की एका बाजूने विकेट किपर चुकले नक्कीच, परंतु त्यानंतर प्रयत्न केला आणि चेंडूला मात्र त्याने थ्रो केला नॉट स्ट्राईक एंडकडे, परंतु तिथे एक संधी होती, ती संधी सुद्धा मात्र आपण पाहिली गमावली आणि त्यामुळेच इथे मिसफिल्डिंग मोठी होताना पाहायला मिळाली. तुमची टोटल आपण पाहिली आहे नंतर पुढे सरकलाय स्टायलिश अंदाजामध्ये, परंतु चांगला कॅच पकडला गेलाय. पाहतोय आपण टीमची टोटल मात्र आपण पाहिलं आता थांबवलंय आणि एक चांगली विकेट आपण पाहिली आहे तर नक्कीच मिळून दिली आहे. भावेशला परतावायला गेला, नक्कीच चांगला प्रयत्न होता परंतु फसला आणि विकेट डाऊन झाली आहे. थँक्यू. जसं आपण पाहिलं तर इथून जवळजवळ फलकावर धावा आहेत 14 धावा, म्हणजे 20 धावा आणखीन हव्या आहेत. जसं म्हटलं जाते ना की लक्ष दूर आहे म्हणून रस्ता बदलू नका, मनातला विचार मुळीच बदलू नका. पावलं पावली येथील कठीण प्रसंग मात्र क्रिकेटच्या पटलावर तुम्ही शेवटच्या बॉलपर्यंत हार मात्र मुळीच मारू नका. संतोष तारवी बॅटची कडा होती, थर्डमॅनला फिल्डर होते अजय, इझी कॅच आला होता त्यांच्याकडे परंतु त्यांनी तो ड्रॉप केला, जीवनदान मिळालं संतोष तारवी यांना. आता पाहतोय आपण की एक विचार होता त्यांचा की एक धाव घेऊन आपण स्ट्राईक रोटेट करून देऊया भावेश यांना, कारण की त्यांनी चांगला खेळ केलाय. 19 धावा अजून हव्या आहेत जिंकण्यासाठी. हा सामना पाहूया. प्रयत्न केलाय पुलचा फटका, फिल्डर आहे तिथे आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक उत्तम दर्जाचा झेल मात्र पकडला जातोय आणि विकेट डाऊन झाली आहे. आणखीन एक मोठी, कारण की इथे आपण पाहिलं की संजय नावाचे खेळाडू होते, त्याने एक षटकार लगावला होता परंतु त्यांना बाद केलं जात आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाने परतीचे संकेत दिले आपल्या संघासाठी. नक्की ज्या षटकामध्ये चेंडू फेकून झाले तर आपण पाहिले तर 5 म्हणजे 7 चेंडूचा खेळ राहिला आणि 19 धावा आणखीन इथे हव्या आहेत जिंकण्यासाठी. बॅटर देवेश माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर यावेळेला आपण पाहिलं करूया मोर डू और डाय, मात्र आपण पाहिलं तर नक्कीच चांगले शॉट एक्झिक्यूट करावे लागतील आणि ती क्षमता आहे या खेळाडूकडे, खेळू शकतायत मनामध्ये आणलं तर. पण याची विकेट मात्र इथे पाहायला मिळाली, बॅटची कडा होती. ज्याप्रमाणे देवेश माळी आपण पाहिला प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि नक्कीच विकेट मिळाली तिथे. आणखीन एक जवळजवळ इथे सलगचे 2 म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट मिळवले आणि एक चांगलं षटक इथे समाप्त पाहायला मिळालं. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 19 धावेंची. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं इथे 4थ्या क्रमांकाचं षटक आता फेकण्यासाठी बोलवलं गेलंय अक्षय लोहार या गोलंदाजाला आपण पाहतोय. संतोष ट्रॅकेनकडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण बघितलं थोडासा नाराज होत आहे स्वतःवर आपण पाहिलं तर नक्कीच प्रयत्न तर मोठे करावे लागतील. जसं म्हटलं जाते ना की जहा कोशिशों का कद बडा होता है वहा नसीब को भी झुकना पड़ता है. परंतु या वेळेला आपण पाहिलं की नसीब मात्र झुकवण्याचा प्रयत्न केला जाईल का. पुढला खेळ आहे, पूल केलाय परंतु नक्कीच शॉर्टम पूल मात्र सक्सेस झाला नाही आहे. एकदा मात्र एक मिळेल इथे. 2 चेंडू फेकून झालेत कारण की आता येणारे शिल्लक असतील 4. या 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. कदाचित आज वाटलं होतं की नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील पाहायला मिळेल, तो थोडासा डगमगताना पाहायला मिळाली आहे. पारी आतली कडा होती, एक धाव मात्र मिळाली आहे.
काय घडलं जात आहे. तर डेफिनेटली आपण पाहिलं तरी ते मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसऱ्या बाजूने विकेट गमावली जाईल. संतोषला परतावं लागेल. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिला तर नक्कीच संतोष बाद झाले. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना का मोती कभी किनारे पे खुद नहीं आती, उन्हें पाने के लिए समुंदर में उतरना पड़ता है और बड़ा टोटल चेस करना है तो आपको मैदान के अंदर बड़ा वाला प्रयास करना पड़ता है. यावेळेला पण बघितलं तर बडा प्रयास करताना देखील पाहायला मिळाले नाहीत खेळाडू. खोल टप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय. अगदी आपण पाहिलं तर मग मॅच आहे ना ती आपल्या मुठ्ठीमध्ये करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 या आकड्यावर आपण पाहतोय. आणखीन 17 धावा हव्या आहेत. परंतु चेंडू शिल्लक आहे तर आपण पाहिले तर 2 आणि जवळजवळ आपण बघितलं तर डेफिनेटली आपण पाहिलं की मग रनआउटची हॅट्रिक होऊ शकते. बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळेल इथे आणि वन साइड वाला मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण की वन साइड वाल्या मुकाबल्यामध्ये जे टोटल चेस करायचं होतं आणि ते करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाले. विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ जसा स्टार्ट अपेक्षित होता ना धीमा स्टार्ट आणि त्यामुळेच टीम फसताना पाहायला मिळाली. शॉर्ट पिच होता हाही देखील चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने मात्र आपण पाहिलं सामना जिंकलाय. आपण पाहिलं तर सागपाडा संघ साईसुद्धा सागपाडा संघाचं अभिनंदन. तर आपण पाहता इथे मंचावर आमचे प्रमुख अतिथी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय वसुदेवजी गरज साहेब आणि नक्कीच आपण त्यांचा करूया याच्या शुभ सन्मान. नक्कीच या पाहुण्यांना विनंती करतो आपण पुढे या. आपला सन्मान केला जातोय. सन्माननीय किरणदादा पडवले यांच्या